नमस्कार. हे ऐकलत का या चॅनलवर आजच्या सखोल विश्लेषणात मी प्रसाद सगळ्यांचं स्वागत करतो. एखाद्या क्राईम थ्रिलर सिनेमात आपण पाहतो ना, अचूक रेकी, रात्रीची वेळ, गाडी अडवली जाते आणि गोळ्यांचा पाऊस पडतो. हो, अगदी एखाद्या चित्रपटातल्या सीनसारखं वाटतंय हे सगळं ऐकायला. बरोबर. हे दृश्य पडद्यावर थरारक वाटतं, पण पश्चिम बंगालच्या रस्त्यांवर नुकतंच हे भयंकर वास्तव बनून समोर आलंय. आज आपण याच धक्कादायक घटनेचा म्हणजे भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे अत्यंत जवळचे सहकारी चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा वेध घेणार आहोत. आणि आज आपल्याकडे या प्रकरणाशी संबंधित अनेक वृत्तपत्रांचे अहवाल आहेत, पोलिसांचे प्राथमिक तपास रिपोर्ट आणि वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रियांचे स्रोत देखील आहेत. नक्कीच. आणि आपलं उद्दिष्ट केवळ बातमी सांगणं नाहीये, तर एवढ्या अचूकपणे ही हत्या कशी झाली आणि यामागे नक्की कोणती राजकीय रणनीती असू शकते हे आपल्याला समजून घ्यायचंय. हो, कारण ही काही अचानक उद्भवलेली रस्त्यावरची हाणामारी अजिबात नाहीये. या हल्ल्याची पद्धत जर आपण पाहिली तर हा एक अत्यंत थंड डोक्याने केलेला कट आहे. म्हणजे घटनाक्रम पाहिल्यावर ते आणखी स्पष्ट होतं. उत्तर 24 परगणा जिल्ह्यातल्या माध्यमग्रामच्या जेसोर रोडवरची ही घटना आहे. रात्रीची वेळ होती आणि तो रस्ता खूप वर्दळीचा असतो हे लक्षात घेणं महत्वाचं आहे तिथे. अगदी बरोबर. रथ त्यांच्या स्कॉर्पिओतून चालले होते तेव्हा एका सिल्वर सँट्रो कारने त्यांना अडवलं, ज्यावर WB74AX2270 अशी खोटी नंबर प्लेट होती. बापरे. आणि सोबत एक विना नंबर प्लेटची दुचाकी सुद्धा होती तिथे. हो ना. आणि काही सेकंदातच अत्यंत जवळून त्यांच्यावर 10 पेक्षा जास्त गोळ्या झाडल्या गेल्या. छातीत, पोटात, डोक्यात. म्हणजे हे सगळं इतकं अचूक होतं की ड्रायव्हर गंभीर जखमी झाला. पण चंद्रनाथ रथ यांना वाचण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. इथेच ना पोलिसांच्या प्राथमिक अहवालातील एक अत्यंत महत्वाची नोंद आपलं लक्ष वेधून घेते. कोणती नोंद? या हल्ल्यात ग्लॉक पिस्तूल वापरण्यात आल्याचा संशय आहे. आणि बघा, ग्लॉक हे काही सामान्य गुंडांकडे मिळणारं हत्यार नाहीये. हो, ते खूपच प्रगत आणि महागडं असतं असं मी पण वाचलंय कुठेतरी. अगदी बरोबर. ही हत्यारे बऱ्याचदा बेकायदेशीर मार्गाने आयात केलेली असतात. याचा सरळ अर्थ असा